36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राष्ट्रीय छावा संघटनेकडून बदवड शहरातील मलकापूर चौफुली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवून ही जागा अतिक्रमण मुक्त करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या शिवस्मारक जनआंदोलनाला अधिक बळ मिळाले. जनसेवक विनोदभाऊ पाडार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने अमोल व्यापारी यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून जाहीर पाठिंबा दिला. शिवस्मारकासाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी जनसेवक विनोदभाऊ पाडार यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्यात. मात्र कोणत्याही राजकीय अथवा अन्य दबावाला बळी न पडता प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून शिवस्मारकासाठीची जागा मोकळी करावी अशी ठाम मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या लाक्षणिक उपोषणाला बोदवड आणि शहर तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. आंदोलनादरम्यान 249 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील तसेच राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब काळकुटे पाटील यांनाही पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. शिवस्मारकाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा यासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी तालुक्यातील शिवप्रेमी लवकरच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शिवस्मारकासाठी राखीव जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होते. या प्रकरणी प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण बोदवड तालुक्याचे लक्ष लागलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.